वेलकम बॅक टू द फिट लॅब. आज एपिसोड 3. तुमचा जिम पार्टनर खरंच गरजेचा आहे का? बघा भावांनो, आपण जिम जॉईन करताना आपल्या एका मित्राला तर नक्की घेऊन जातो आणि तुम्ही पहिल्या दिवशी जाता, म्हणता भाई बॉडी दोघं मिळून बनवूया, व्हिडिओ बनवूया, फोटो काढूया, अशी बॉडी बनवू, तशी बॉडी बनवू. पहिला आठवडा दोघेही टाईमवर येत आहे, फोटो काढताय, हेवी वर्कआउट चालला आहे, बीस्ट मोड ऑन आहे. दुसरा आठवडा, भाई आज थोडा लेट होईल, तू सुरू कर. तिसरा आठवडा, भाई जास्त पाऊस पडतोय, कॉलेजला जायचंय, बॉडी दुखते आणि तुम्ही त्याला फोन करता. पहिले 10 मिनटं त्याची वाट बघता, कुठे आहेस? तो म्हणतो भाई तू सुरू कर, मी उद्या पक्का येईल, मंडेपासून पक्का येईल. अशा केल्याने काय होतं, आपल्याला जिम पार्टनरची एकदा सवय लागली की आपल्याला एकट्यात वर्कआउट करायला कंटाळा येतो आणि तुमची कन्सिस्टन्सी कुठेतरी ब्रेक होऊ शकते. कन्सिस्टन्सी ब्रेक झाल्यावर तुमची प्रोग्रेससुद्धा स्लो होऊ शकते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची प्रोग्रेस कधीच जिम पार्टनरवर डिपेंड नसते. जर तुमचा पार्टनर आला तर चांगलं आहे, नाही आला तर वर्कआउट कॅन्सल होऊ देऊ नका. म्हणून कोणाची वाट बघू नका, जिमला जावा, हेडफोन्स लावा, वर्कआउट कंप्लीट करा आणि घरी या. आणि कमेंट करा तुमच्या मित्राला जो असं बोलतोय भाई उद्यापासून पक्का, मंडेपासून पक्का, त्याला नक्की टॅग करा कमेंटमध्ये. द फिट लॅबच्या सिरीजला फॉलो करायला विसरू नका. असेच व्हिडिओ येत राहतील. दॅट इज फॉर दिस वन. सी यू गाईज इन द नेक्स्ट वन.